शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो आज बघत आहे की बाबा आलं अद्रक पीक जे काय आहे आपलं, तर ह्या पिकामध्ये काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की काही ठिकाणी मर आहे का किंवा सुरळी मर लागल्यामुळे झाले का किंवा असं पूर्ण एक पॅच पडलेला दिसतो आपल्याला की ते कशामुळे झाले ह्याच्यावर आपण चर्चा करणार आहे की बाबा आळीमुळं हुमणीमुळं नक्की कशामुळे होतं. काय फ्युजेरियम विल्ट आहे, सगळ्यात भीती ज्याला विल्टची असते तर तो आहे का, या सगळ्या गोष्टीबद्दल बोलणार आहे. त्याच्यावर उपाय काय करायचं ह्या गोष्टीसुद्धा बोलणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे. शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी जसं की बघत आहे आपण की पाऊस काही ठिकाणी पडला आहे, काही ठिकाणी पडला अजिबातच पडला नाही. वातावरण कंटिन्यू ढगाळ वातावरण राहिले, काही ठिकाणी एकदम ऊन मोठ्या प्रमाणात आहे. आता सुद्धा पावसाळ्यामध्ये आहे आपण आणि हे ऊन इतकं दिसत आहे आपल्याला. तर नवीन नवीन प्रॉब्लेम्स नक्की कोणता प्रॉब्लेम्स आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. आता हा प्लॉट तर बघत आहे जवळपास 80 ते 85 दिवस या प्लॉटला झालेला आहे. अतिशय सुंदर प्लॉट आहे. तुम्ही ह्याच्या आधी अद्रकीचे आपले भाग बघितला असणार आहे. तर ह्यामध्ये मेजर असा एक सुंदर प्लॉट असतो आणि मध्येच कुठं आपल्याला पॅच दिसतं. तर ते कशामुळे दिसतं ह्याच्यावर आपण बघूया. पण त्यासोबत शेतकरी मित्रांनो अद्रकीबद्दल तुम्हाला सगळी माहिती आपल्या वेबसाईटवर जावा, खाली वेबसाईट आहे. त्यासोबत काय मदत लागल्यास महाराष्ट्रातील आमचे सहकारी सुद्धा तुम्हाला मदत करतच राहतील. तर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला आपण अद्रकमध्ये प्लॉटमध्ये फिरत असतो तर पूर्ण प्लॉट असा हिरवागार चांगला वाटत असतो आपल्याला, पण इथं मध्येच तुम्हाला पॅच असा दिसतो. तर इथं जर का आपण ऑब्झर्वेशन केलं शेतकरी मित्रांनो तर थोडं इकडे बघितलं तर फुटवे वगैरे पूर्णपणे एकदम भरपूर फुटवे आहेत चांगले, आणि इथं पूर्णपणे फुटवे वगैरे आपल्याला अजिबातच दिसत नाहीये. तर हे नक्की काय आहे तर शेतकरी मित्रांनो हे कळणं खूप गरजेचं आहे. आता हे पूर्ण जरा पिवसर ज्यावेळेला असं पडतं तर आता ह्याला 2-4 कारणं आहेत. नक्की कारण कोणतं हे आपण ओळखलं पाहिजे. आता हे ज्या वेळेला असं पिवसर वाटतं हे फंगल इन्फेक्शनमुळे झालेलं आहे का, काय फ्युजेरियम विल्ट खाली लागलेला आहे, काय हुमणीमुळे लागलेला आहे, सलाकीमुळे लागलेला आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाचं ह्या टेम्परेचरला एक गोष्ट होते की सुरळी मर लागते. शेतकरी मित्रांनो जसं ऊसामध्ये सुरळी मर असते तसंच ह्याला सुद्धा सुरळी मर लागते आणि ती सुरळी मर लागून हिथंपर्यंत जाते आणि हिथं ते कुजतं आणि कुजून इथं सडतं. तर ह्यामध्ये पहिला ज्या वेळेला असं काय होतं तर त्यावेळेला खाली जरा माती उकरून ऑब्झर्वेशन करणं खूप महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता इथं शेतकरी मित्रांनो होऊन गेलेला आहे. आता हे तुम्ही बघू शकतो आपण, हे सुरळी मराचं आहे शेतकरी मित्रांनो. आता इथं बघू शकता तुम्ही की इथंपर्यंत आळी आलेले आहे. ह्या सुरळीतनं आळी खाली गेलेली आहे आणि ही आळी खात इथं जाऊन खाऊन इथं फंगल इन्फेक्शन म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यागत सगळं झालेली आहे गोष्ट. तर ही गोष्ट ओळखायचं आहे. आता ज्या वेळेला अशी गोष्ट होते तर त्यावेळेला ह्याला 2 गोष्टी केल्या पाहिजेत आपण. एक तर आता काय करायचं प्रॅक्टिस आपण पुढे बघू. हे एक शक्यता असते ज्या वेळेला आपण उपडून बघतो शेतकरी मित्रांनो. उपाय काय करायचे मी तुम्हाला सांगेनच शेवटी, पण आधी आपण पर्टिक्युलर काय होतं त्या गोष्टी पण थोडं बघणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आता काही ठिकाणी हुमणीसारखी आळी पण लागू शकतात. आता ही सलाकीसारखी एक आळी आहे किंवा हुमणीसारखी आहे, अशा आळ्यासुद्धा खाली लागू शकतात. आता हे बघू शकतो आपण की मी इथं उपसून काढलेलं आहे, जरा थोडं व्यवस्थित माझ्याकडनं आलेलं नाही आहे. आता इथं शेतकरी मित्रांनो इथली सुरळी मेलेली आहे. समजा बघा ही सुरळी मेलेली आहे. जर का इथं ही मुळ्या पण चांगल्या आहेत शेतकरी मित्रांनो. जर का मुळ्या कुजलेल्या असल्या तुमच्या आणि इथंही सडलेलं असलं तर हे फंगल इन्फेक्शन आहे शेतकरी मित्रांनो. तर ह्यासाठी आपल्याला फंगलची चाळवणी घेतली पाहिजे. आता समजा इथं सुरळी मरामुळे गेलेला आहे पण हे गड्डा चांगला आहे तर ह्याला इथून फुटवा फुटणार, आणि सुरळी मर जास्त असलं, आता शेतकरी मित्रांनो सुरळी मराचा असा विषय आहे की ती आळी येऊन गेलेली असते मगच आपल्याला या गोष्टी लक्षात येतात. पण पुढं भविष्यात वाढू नये काही कारण का त्याचे पतंग असू शकतात, त्याचे म्हणजे त्याची जी लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलमध्ये काही भाग असू शकतात. त्यामुळे मग त्याच्यावर तिथं ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. तर सुरळी मरवर काय करायचं हे मी तुम्हाला पुढं सांगतो. आणि दुसरी शक्यता जर का हुमणीची असली तर शेतकरी मित्रांनो हुमणी असेल तर इथून सगळं खायला चालू करतात. हुमणी पूर्ण गड्डा खाऊन सगळा खराब करतात. तर ही गोष्ट ऑब्झर्वेशन करणं महत्त्वाचं आहे. आता फ्युजेरियम विल्ट आहे काय नाही हे कसं कळणार तुम्हाला, किंवा विल्टिंग जे फंगल इन्फेक्शन किंवा मोठ्या प्रमाणामध्ये विल्टिंग होतं तर ते म्हणजे नक्की काय होतं. तर ज्यावेळेला विल्टिंग वगैरे असतं तर तुम्ही इथं गड्डा काढल्या शेतकरी मित्रांनो पूर्णपणे इथं गड्डा आपल्या हातात येतो, पूर्णपणे कुजलेला असतो, सडलेला असतो, त्याचा एक वास येतो, त्यातनं चिकट द्रवसुद्धा बाहेर येतो. तर हे घातक असतं शेतकरी मित्रांनो, कारण का ते गड्डा आजूबाजूला पण सगळीकडे पसरत जाऊ शकतो. तर ह्या वेगवेगळ्या शक्यता आहेत. तर ह्यातलं नक्की काय आहे ते ओळखायचं आहे. आणि हुमणी असलं तर पूर्णपणे हुमणी तुमची मुळं खाऊन टाकते, तिथं तुम्हाला गड्डा पण बघायला राहत नाही आणि सगळ्या गोष्टी होतात. आणि काही वेळेला असं पण होतं शेतकरी मित्रांनो की काही गड्ड्यांचं आता आज 80-90 दिवस झाले आहेत, काही गड्ड्यांची इम्युनिटी कमी असते,
त्यामुळे लवकर फुटवे पण होत नसतात. आणि काही वेळेला असं पण असतात की काही शेतकरी जुने युरिया वगैरे पण डोस टाकतात, तर त्या मित्रांनो त्यावेळेला इफेक्ट होतो, त्यावेळेलाही कुजायचे कारण असतात. तर हे नक्की कारण काय आहे हे ओळखणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो, आणि त्याच्यावर काम करणं हे सुद्धा गरजेचं आहे. तर तुम्ही जिथेही गेला तर तिथं बारीक ऑब्झर्वेशनमध्ये राहणं. आता तुमचं जरी आता आपण गड्डा काढला, आता तुम्हाला मी पुढे अनेक ठिकाणी दाखवतो, अजून एक ठिकाणी की पर्टिक्युलर योग्य सोल्युशन प्रत्येक गोष्टीला असणं हे लई महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो. आता इथं जर का आपण ऑब्झर्वेशन केलं तर आता हे पूर्ण सुरळी मरानं गेलेलं आहे शेतकरी मित्रांनो. आता हे आणि इकडं बघा, इकडे सुरळी मरानं मेलेलं आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की गड्डा चांगला आहे, फक्त हे सुरळी मरानं मेलेले आहेत, पण नवीन फुटवे नवीन शूट निघालेत, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आतला जो आपला मेन सक्कर आहे तो चांगला आहे आणि ह्यातून नवीन आपले फुटवे मिळत आहेत. आता मी तुम्हाला उकरून सुद्धा दाखवतो. थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी बघा शेतकरी मित्रांनो योग्य, कारण का औषध पाणी हे सगळ्याचा खर्च करत असताना ते योग्य खर्च असणं हे लई महत्त्वाचं असतं शेतकरी मित्रांनो. आता माझ्याकडे खुरपं वगैरे नाही आहे, त्यामुळं गड्डा मगासारखा थोडा मोडून येऊ शकतो, कारण का एकतर काय होतं असं शेतकरी मित्रांनो, इकडं ट्रीटमेंटमध्ये प्लॉट असतात योग्य, मुळी वगैरे भरपूर तयार झालेले असतात. जे स्टार्टअप आपण वापरतो ती मुळी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतात. थोडं व्यायामचा पण वापर केलेला असतो, त्यामुळे फायब्रस रूट खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काय म्हटलं की बाबा घाबरून जायचं काम नाही आहे शेतकरी मित्रांनो. काय झालेलं आहे अद्रक पिकामध्ये शेतकरी मित्रांनो, जे ते शेतकरी मला पहिल्यांदा विचारत, साहेब विल्टिंगसाठी काय औषध आहे तुमच्याकडं, रूट सडीला काय औषध आहे, जो तो मला तेच विचारत असतो. पण शेतकरी मित्रांनो त्याला घाबरून जायचं नाही आहे, जे भिण्यासारखी गोष्ट अशी काहीच नाही आहे. आता हे पूर्ण फुटवे समजा गेले आहेत, ह्याला या ऑलरेडी इथं आता असे सगळे शूट आले होते, पण हे सुरळीमर किंवा वेगवेगळ्या कारणामुळे इथं गेलेले आहेत. तर थोडं सॉफ्ट रॉटिंगसुद्धा आपण याला म्हणू शकतो, ते सुद्धा झालेलं आहे. पण नवीन गोष्ट चांगली ही आहे की बाबा इथं सगळीकडे फुटवे यायलात, हो का, हे अतिशय चांगले फुटवे यायला. त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आहे. नक्की कशामुळे व्हायला हे फक्त ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्यावर औषध योग्य व्यवस्थित ट्रीटमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. आता फणी बघा शेतकरी मित्रांनो, ही एवढी फणी होती, ह्याला नवीन हे पूर्ण गड्डा आलेला आहे. तर नवीन अशा प्रकारे चांगलं डेव्हलपही झालेलं आहे. हे खराब झालं तरी एवढं काही घ्यायचं कारण नाही, कारण का आलं जे पोचलेलं आहे, पुढं तयार झालेलं आहे, ह्यातून आणि नवीन फुटवा येणारच आहे आपल्याला. त्यामुळे तिथं काही घाबरून जायची आपल्याला गरज नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो ह्या गोष्टी अशा आहेत किंवा बघणं महत्त्वाचं आहे, नक्की ओळखणं महत्त्वाचे आहेत. रोग ओळखणं हे ओळखणं ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत. आता 2 मिनटं मी तुम्हाला बसून सांगतो की कुठल्या गोष्टीला काय करायचं आहे. जसं की तुम्हाला मी फंगल इन्फेक्शन म्हटलो, जे की आपण त्यामध्ये वेगवेगळे बुरशी किंवा कुठल्याही कारणामुळे येऊ शकतो, करपा येऊ शकतो, त्यामध्ये भुरी येऊ शकत्या, म्हणजे त्याला आपण एक रॉटिंग म्हणू, सॉफ्ट रॉटिंग म्हणू, बॅक्टेरियल रॉटिंग म्हणू, काहीही असू दे म्हटलं. असं ज्या वेळेला वाटतं आपल्याला, तर त्यावेळेला आपण फंगीसाईडच्या आळवणी तिथं त्या जागेला आणि मागं पुढं थोडं केलं तरी चालू शकतं. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रायकोडर्मा सुडोमोनस हे वापरलं जातं. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की ट्रायको वेगळा वापरायचा आहे आपल्याला आणि सुडोमोनस वेगळं वापरायचं आहे. दोन्ही सोबत वापरून चालत नाही. आणि ह्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 दिवसाचा आपल्याला फरक असला पाहिजे. म्हणजे ह्या महिन्यात तुम्ही ट्रायकोडर्मा सोडला तर पुढच्या महिन्यात सुडोमोनस सोडा, की जे ते डेव्हलप होईल आणि एकमेकाचा कुठं त्रास होणार नाही, प्रादुर्भाव होणार नाही. पण आज आपण एवढ्या स्पीडमध्ये असतो की बॅक्टेरियाचा वापर करणं थोडं अवघड होतं आपल्याला. तर मग अशा वेळेला काय करू शकतो आपण, शेतकरी मित्रांनो, केमिकलचा वापर केला पाहिजे. केमिकलमध्ये सगळ्यात चांगलं बोर्डो मिक्सरचा वापर केलो आपण तर अतिशय चांगला रिझल्ट पटकन मिळतो, कमी कॉस्टिंगला येतो आणि रिझल्ट चांगले आपल्याला विजेबल होऊ शकतात. पॅरेलल बॅक्टेरियल असलं, समजा चिकट द्रव जिगट लागले तुम्हाला, अशा काही गोष्टी असल्या तर तिथं बॅक्टेरियल असतो. मग बॅक्टेरियलसाठी सगळ्यात बेस्ट की आपण व्हॅलिडामायसिन किंवा अँटीबायोटिक काम करतं आणि 2-ब्रोमो-2-नायट्रो ह्याचा वापर केला तर तिथं पूर्वी स्ट्रेप्टोसायक्लिन चांगलं होतं, पण ते मिळालं तर ते वापर केला तरी चालू शकता. किंवा मार्केटमध्ये कासुबी आणि कोसाईड ह्या दोन्ही गोष्टीचा जरी आपण वापर केला, जर का बॅक्टेरिया असलं तर चालू शकतात. अदरवाईज नुसतं फंगल इन्फेक्शन असलं आपल्याला तर त्यामध्ये आपण मग नॉर्मल सापसुद्धा वापरलं तरी रिझल्ट येणार आहे तुम्हाला, फॉलिकर वापरलं तरी रिझल्ट येणार आहे, रेडोमिल गोल्ड वापरलं तरी रिझल्ट येणार आहे, रोको वापरलं तरी रिझल्ट येणार आहे. ह्यामध्ये फक्त आपल्याला इन्फेक्शन किती आहे, कोणत्या स्टेजचं वापरायचं आहे, कॉस्टिंग कुठं वाचवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आता हे झालं फंगल बॅक्टेरियल ह्या गोष्टी झाल्या. ह्याच्याही पुढं गेला तर डिसइन्फेक्शनसाठी आता मार्केटमध्ये हायड्रोजन पॅरॉक्साईड मिळतं नॅनो सिल्वर बेसमध्ये, त्याचाही वापर केला तर डायरेक्ट डिसइन्फेक्शन होऊन जातं, नवीन प्रादुर्भाव व्हायसुद्धा वाचतं.
पण ते पर्टिक्युलर स्टेजनुसार आणि आपल्या जवळच्या मार्गदर्शनाचा सल्ला घेऊन आपण केलेलं कधीही चांगलं. ह्याच्या पुढं जाऊन जर का आपण म्हटलो की सुरळी मर लागायला सगळ्याच ठिकाणी, तर सुरळी मर शेतकरी मित्रांनो आता थायमिथोक्साम एपीसी तर आपण सीड ट्रीटमेंटला रिकमेंडेशन करतोच, तरीसुद्धा काही ठिकाणी सुरळी मर होऊ शकतं, कारण का कंटिन्यू आभाळ वातावरण आणि ह्या गोष्टीमुळे सुरळी मर होऊ शकतं. तर सुरळी मरला सगळ्यात बेस्ट कार्टाप हायड्रोक्लोराईड हे अतिशय चांगलं आहे, जे बेस्ट काम करतं. त्याचा वापर करू शकतो आपण. ट्रॅप लावून सुरळी मर कंट्रोल करता येत नाही, त्याला स्प्रे लावूनच कव्हर करायला पाहिजे. दिसल्या तुम्ही चांगल्या आळीचं औषध घेतलं पाहिजे. सुरळी मर आळी असू दे किंवा नॉर्मल आळी असू दे, थोडं दमवणारच. आता ह्या पानावर सुद्धा हा करपा नाही आहे, ह्या आळीनं खाल्लेलं डॅमेज आहेत आणि तिथं नंतर वाळलेलं आहे. तर ह्या बेसिक गोष्टी ओळखणं गरजेचं आहे आपल्याला. तर त्याच्यावर आपण तशा पद्धतीनं काम करू शकतो. आता दुसरं महत्त्वाचं, मार्केटमधले बाकी तुम्ही औषधही घेऊ शकता, सिल्वा वापरू शकता, कोरॅझन वापरू शकता, डिलिगेट वापरू शकता, पण ते खूप कॉस्टली आहेत. कार्टाप हायड्रोक्लोराईड हे जरा स्वस्त आहे आणि सुरळी मरला परफेक्ट काम करतं. त्याचा प्रॉपर डोस वापरणं हे सुद्धा गरजेचं आहे त्यानुसार. दुसरं महत्त्वाचं की समजा तुमच्या इथं हुमणी आहे, सलाकी आहे किंवा कोणती कीड आळी वगैरे खात असलं, तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो थायमिथोक्साम एपीसी द बेस्ट आहे. आळवणी करा, तिथल्या तिथं मरून जातील. किंवा अदरवाईज लेसेंटाचा वापर करू शकतो आपण. क्लोरो वगैरे एवढा आता त्याचे इफेक्ट दाखवणार, पण मार्केटमधले नवीन अपडेटेड ज्या गोष्टी आहेत त्या वापरतो तर आपण तुम्हाला 100% तिथं चांगला रिझल्ट मिळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधनं मला हेच सांगायचं आहे की प्रॉब्लेम ओळखा, घाबरू नका. काय होतं बऱ्याच वेळेला की बाबा घाबरूनच बरेच आपण अनावश्यक खर्च करतो आणि शेती परवडत नाही म्हणतो. आमचं टॅगलाईन आहे, बरेच शेतकरीने वाटतं की आम्ही टॅगलाईन ते काम होतं की महाराष्ट्राला सामान्य शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये इतकं चांगलं उत्पादन आहे, 5-6 लाख रुपये आपण वर्षाला सहज मिळू शकतो. म्हणजे महिन्याला 50,000 आपल्याला इन्कम झालं शेतकरी मित्रांनो. पण हे इन्कम येत असताना अनावश्यक खर्च टाळलं तर ते सुद्धा ॲडिशनल इन्कम आहे आपलं, आणि एक बिझनेस म्हणून त्याला बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर ह्या सगळ्यामध्ये बाबा बुरशी येऊ नये, बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये, तुमचा हुमणी वगैरे लागू नये, किंवा प्रॉपर सगळ्या गोष्टी येण्यासाठी प्रॉपर स्प्रे नियोजन असणं तुमचं महत्त्वाचं आहे. फर्टिगेशन प्रॉपर नियोजन असणं महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी नियोजन आपलं प्रॉपर असणं हे गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही पाणी नियोजन करता तर इथं तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे आता पूर्ण एक हातीमध्ये आहे, चांगल्या प्रकारे किती चांगल्या प्रकारे त्याला शूट्स फुटलेले आहेत, सक्कर फुटलेले आहेत, आलं हे वाढ होत आहे. आलं हाईटला जास्त नको, आपल्याला फुटवे महत्त्वाचे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी यातनं घडू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. फ्युझॅरियम विल्ट जास्तच असला, जर का लईच हे वाटत असलं तुम्हाला फ्युझॅरियम विल्टच असला, उन्हामुळं धगीमुळं हे झालं असलं, तर फक्त तिथं चर काढून घ्या. ते पसरू नये पुढे ह्याची काळजी घ्यायची आहे. त्याच्याबाबतीत एक सेपरेट व्हिडिओ बनवीनच, पण बाकी गोष्टी समजून घ्या कशामुळं होतं काय होतं, तर ह्याच्यावर नक्की तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.